सूर बोलती शब्दांशी शब्द पाहती रंग स्वरांचे रूप नवे साकारून येई मैत्र से हे शब्द सुरांचे मैत्र से हे शब्द सुरांचे. संध्या गोपाल साखी भारुडकार परंपरेतलं तरुण पिढीचं प्रतिनिधित्व करणारं एक महत्त्वाचं नाव. भारुडकार म्हणून स्वतःच्या नावाची सुवर्णमुद्रा महाराष्ट्राच्या लोकसंचिताच्या इतिहासात उमटवणाऱ्या चंदाबाई तिवाडींचा वारसा पुढे चालवणारी त्यांची कन्या संध्या तिवाडी साखी. संध्याने वयाच्या 15व्या वर्षी संगीत नाटक अकादमीच्या मंचावर भारूड कला का सफर या कार्यक्रमात ठळक सहभाग वयाच्या चक्क 15व्या वर्षी नोंदवला होता. म्हणूनच कदाचित संध्याची भारुडकार म्हणून गुरु तर आईच होती. म्हणूनच कदाचित शिक्षण सोपंही होतं आणि कठीणही, कारण आईकडून मिळालेला वारसा होता खरा, पण गुरु म्हणून आई कठोर शिस्तप्रिय होती. तशीच या गुरुमधली आई मात्र लेकीला तळमळीने शिकवणारी होती. नाथा तुझं नमो नमो माय बापा गुरु कृपादना तोडिया बंधना माया मोहा. संध्या तिवाडी संध्या साखी झाल्यानंतरही ह्यात फरक पडणार नव्हता. अर्थातच लग्नानंतर पुढे मुलं झाल्यानंतर मुलांना पुरेसा वेळ दिल्यानंतरच संध्या पूर्णपणे भारुडकार म्हणून मैदानात उतरली आणि मग त्यानंतर मात्र तिने मागे वळून पाहिलंच नाही. तिच्या कलेचा प्रवास विस्तारतच राहिला. आकाशवाणीची तर ती मान्यताप्राप्त कलाकार आहेच. आकाशवाणी नागपूर लोकसंगीत आणि सुगम संगीत महोत्सव, आकाशवाणी सातारा, आकाशवाणी संगीत संमेलन जोधपूर अशा सगळ्या मान्यवर ठिकाणी संध्याने भारुडचं सादरीकरण केलं. 94व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनातही पंढरपुरात तिने भारुडाचं सादरीकरण केलं. सोलापूर विद्यापीठ युवा महोत्सव 2014-2015 मध्ये तिने भारुडाचं सादरीकरण केलं. इंटरनॅशनल सूरजकुंड मेला हरियाणा इथं, जयपूर राजभवन इथं अशा अनेक वेगवेगळ्या ठिकाणी संध्या साखी यांनी भारुडाची प्रस्तुती केली. महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटीद्वारा HIV जनजागृतीसाठी संध्याने 500 पेक्षा जास्त पथनाट्यांची प्रस्तुती केली आहे. महाराष्ट्र शासन पाणी पुरवठा मंत्रालय आणि स्वच्छता विभाग यांच्यासाठी जवळजवळ 4 ते 5 वर्ष स्वच्छता दिंडीमध्ये भारुडाची प्रस्तुती तिने केली आहे. हा सगळा प्रवास अत्यंत आगळावेगळा अनोखा आहे. रसिक हो, महाराष्ट्राच्या भूमीला हे लोककलावंत, त्यातही हे महिला कलावंत लाभले आणि महाराष्ट्राचं नाव फक्त देशातच नव्हे तर जगाच्या मंचावर या महिला कलाकारांनी मोठं केलं. संध्या साखी यांना त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी उदंड शुभेच्छा. ज्ञानोबा माऊली तुकाराम, 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 ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली तुकाराम, 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 ज्ञानोबा माऊली तुकाराम. ही ज्ञानोबा माऊलीची दिंडी आमच्या गावामध्ये येते बाबांनो.
आणि रंगत हे भारूड. या भारुडाच्या माध्यमातून बाबांनो लोक प्रबोधन करण्याचं हे शक्तिशाली असं माध्यम आमच्या हातामध्ये आलेलं आहे. आणि या भारुडाच्या कार्यक्रमाची सुरुवात करताना श्री गणेश आणि आमच्या ज्ञानेश्वर माऊलींना वंदन करून या भारुडाची आम्ही सुरुवात करतोय. कारण ज्ञानदेवे रचिला पाया आणि तुका झालासे कळस. आमच्या ज्ञानदेवांनी या संत परंपरेचा, या वारकरी संप्रदायाचा हा पाया रोवलेला आहे, हे आम्हाला विसरता कामा नये. आणि म्हणून ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, 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 नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा सोपान देवा. ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा. जगदोद्धारा लागी धरिले अवतार, निरविला बडिवार सिद्धाईचा. जगदोद्धारा लागी धरिले अवतार, निरविला बडिवार सिद्धाईचा. ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, 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 नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा. रसिक हो, नमस्कार. मैत्र हे शब्दसुरांचे या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. मंडळी, यात्रा जत्रांचे दिवस सुरू झालेत. गावोगावी वेगवेगळ्या लोककलावंतांची पालं पडायला सुरुवात झाली आहे. त्यामध्ये तमाशाचे फड आहेतच, पण गावोगावी आत्ता भारुडाचे कार्यक्रमही व्हायला सुरुवात झाली आहे. भारुड म्हणजे बहुरूढ ते भारुड. खरं तर भारुडांची परंपरा आपल्याकडे नामदेव ज्ञानदेवांपासून सुरू होते. मात्र भारुड हा लोककला प्रकार रूढ झाला किंवा लोकप्रिय केला तो संत एकनाथांनी. संत एकनाथांनी लोकमानसाची नस अचूक ओळखली आणि 12 बलुतेदार आणि 18 अलुतेदार या अलुतेदारांमध्ये जे वेगवेगळे लोकदेवतांचे उपासक होते, त्या लोकदेवतांच्या उपासकांच्या माध्यमातून त्यांच्यावरती नाथांनी भारुड रचली आणि समाज प्रबोधन करायला सुरुवात केली. समाजाची नाडी अचूक ओळखल्यामुळेच ही भारुड समाजात लोकप्रिय झाली. हाच भारुडांचा कार्यक्रम, हे भारुड कशी असतात, कोणकोणते प्रकार असतात हे पाहायला किंवा हे सादर करायला आज आपण इथे प्रसिद्ध महिला भारुडकार बोलवलेली आहे. तरुण पिढीतली ही भारुडकार तुम्हाला माहिती असेल, चंदाबाई तिवाडींचं नाव, ज्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळालेला आहे. चंदाबाई तिवाडींच्या कन्या संध्या तिवाडी साखी या आज आपल्याशी गप्पा मारायला आणि भारुड सादर करायला आपल्याबरोबर इथे उपस्थित आहेत. संध्याताई, नमस्कार. नमस्कार. तुम्हाला खरं तर भारुडाचं बाळकडूच मिळालेलं आहे आणि तेही प्रत्यक्ष जन्मदात्रीकडून, चंदाबाई तिवाडी यांच्याकडनं. तर तुम्ही लहानपणी जे काही भारुड बघितलं असेल, आईकडनं बघितलं असेल, शिकलं असेल, तर कसे संस्कार होत गेले तुमच्यावरती भारुडाचे? खरं तर भारुडाचे संस्कार माझे पायीवारी दिंडीमध्ये मला आईचं भारुड पाहायला मिळालं, पण इतरही भारुडकार जे पुरुष मंडळी करायचे तेही मी पाहत होते. शालेय जीवनापासून मी हे भारुड पाहत गेले. आणि 1988-89च्या आसपास
संगीत नाटक अकॅडमीचा पहिला प्रोग्राम होता, स्टेज प्रोग्राम. त्यामध्ये जेव्हा मी 9वीत असताना आईबरोबर सहकलाकार म्हणून त्या ठिकाणी गेले आणि तेव्हापासून मला त्या भारुडाची आवड निर्माण झाली. आणि अगदीच पहिलं माझं भारुड मी सादरीकरण केलं असेल दिंडीमध्ये तर ते आहे माय म्हणे माझी गोपी रोड झाली. त्या भारुडामध्ये आईचं आणि लेकीचं नातं काय असतं त्या प्रकारचा आशय होता आणि त्या भक्तीचा आणि संतांचा, म्हणजे संतांनी भक्तीला लेकी स्वरूप मानलेलं आहे अशा प्रकारचा आशय घेऊन ते भारुड सादर केलं जायचं. आणि ते मला खूप आवडलं आणि मी ते पहिल्यांदा शालेय जीवनात असताना आणि दिंडीमध्ये वारकऱ्यांच्या मेळ्यामध्ये मी ते सादर केलं आणि बऱ्याच लोकांना ते खूप आवडलं. अरे वा. आणि तेव्हापासून मी बाल कलाकार भारुडकर म्हणून नावारूपाला यायला सुरुवात झाली. पण मध्यंतरीच्या काळामध्ये मग जेव्हा माझं शिक्षण झालं आणि लग्न झालं, मुलं वगैरे झाली, त्या काळामध्ये थोडासा या गोष्टीला आळा बसला. पुन्हा पंढरपूरमध्ये माझं येणं झालं आणि तिकडे वास्तव्य असताना आईच्या बरोबर पुन्हा मी सहकलाकार म्हणून जायला लागले आणि तिचं ऐकूनच मी शिकायला लागले. मी जाणीवपूर्वक शिक्षण तुम्ही घेतलेलं नाहीये? नाही, आधी मी सुरुवातीला हे शिक्षण घेतलंच नव्हतं. खरं तर मी तुम्हाला सांगते, मला हे भारुड शिकायचंच नव्हतं. काय सांगते? शिकायचं नव्हतं म्हणजे आई भारुडं करायची आणि सतत बाहेर असायची. तर त्यावेळेला माझ्या बुद्धीच्या कुवतीप्रमाणे मला वाटायचं की माझी आई मला वेळ देऊ शकत नाही, पण मी माझ्या मुलांना वेळ दिला पाहिजे. मी जर या भारुडामध्ये गुंतले तर मीही बाहेर राहीन आणि माझ्या मुलांना वेळ देणार नाही. परंतु पुन्हा लक्षात आलं जेव्हा चंदाताईंना लोक विचारायची की तुमचे पुढचे वारस कोण असेल, उत्तराधिकारी कोण आहे, तुमचं भारुड हे पुढे कोण नेणार, तेव्हा तिच्याकडे त्या उत्तराला म्हणजे प्रश्नाला उत्तरच नव्हतं. निरुत्तर व्हायच्या आणि ते मला बघवलं जायचं नाही. आणि मग मी ठरवलं की आपण ऐकून सगळी भारुडं मला येत आहेत, तर मग आपण करायला काय हरकत आहे. आणि मग मी तालुका लेवलला आमच्या शासकीय योजनांमध्ये त्यावेळेला प्रौढ शिक्षण अभियान चालायचं आणि त्या प्रौढ शिक्षण अभियानाच्या माध्यमातून भारुडातून लोकप्रबोधन करत मी खेड्यापाड्यामध्ये शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं. आणि त्या भारुडामध्ये काही आम्ही ओव्या सुद्धा रचल्या आणि त्या माध्यमातून आम्ही प्रबोधन करत राहिलो. पण आता नाथांनी जो हा भारुडाचा प्रकार लोककला प्रकार लोकप्रिय केला, तर त्याच्यामध्ये साधारणपणे एकूणच भारुडाचे 3 प्रकार पडतात: भजनी भारुड, सोंगी भारुड आणि कुट भारुड. तर ह्या 3 भारुडांच्या प्रकारांमध्ये नेमका काय फरक असतो? फरक म्हणजे भजनी भारुड आहे. भजनी भारुडामध्ये आपण संतांचं आणि भक्तीचं रस त्याच्यामध्ये असतो. पांडुरंगाची स्तुती असते, स्तुतीपर भारुडं त्याच्यामध्ये गायली जातात. पांडुरंगाचं महत्त्व त्याच्यामध्ये सांगितलं जातं. संत आणि भगवंताच्या मधलं नातं काय आहे याच्यावरती आधारित ती भारुडं असतात, ती भजनी भारुडं असतात. आणि लोकप्रबोधनात्मक अशी भारुडं जी आहेत ती थोडी वेगळी असतात. त्याच्यामधून काहीतरी समाजाला मेसेज द्यायचा आहे, संदेश द्यायचा आहे, समाजाने कसं राहिलं पाहिजे. नाथांनी जे हेरलं फक्त स्त्री पुरुष हाच नाही किंवा मनुष्यच नाही, तर प्राणी मात्र जीवजंतूमधून सुद्धा आम्हाला काहीतरी शिकण्यासारखं आहे. मग विंचू चावला असेल, येडका मदन असेल, अशा प्राण्यांच्या माध्यमातून सुद्धा त्यांनी भारुडं रचली, लोकप्रबोधन केलेलं आहे. आणि मग कुट भारुडं जे म्हटली जातात ती नेमकी काय असतात? कूट भारुडं म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी संवादातून प्रश्न टाकलेले असतात आणि त्याच प्रश्नांना पुन्हा संवादातून उत्तरं दिलेली असतात. एक प्रकारे रूपकात्मक असतात ती. हो हो. म्हणजे चिंचेच्या पाणी एक देवालय उभारिले, आधी कळस मग पाया रे, किंवा मुंगी व्याली शिंगी झाली तिचे दूध किती. तर ही एक प्रकारे कुटात्मक भारुडाचे प्रकार आहेत. हो हो. मैत्र से शब्द सुरांचे. तुम्ही प्रामुख्याने सादर करता भारुडं ती कुठल्या प्रकारची असतात? आम्ही सोंगी भारुडं थोडी सादर करतो, कारण कसं आहे समाजामध्ये काहीतरी सोंग, आणि नाथांनी सुद्धा मला वाटतं हेच हेरलं होतं प्रामुख्याने की सोंग घेऊन गेल्यानंतर समाज जास्त गोळा होतो. बरोबर. आणि जेव्हा जास्त समाज येईल तेव्हा मग मधूनच आपल्याला बघा कडू औषधाची गोळी
आपण साखरेमध्ये घोळून दिली की लोकांना ती पचते. शर्करा व गुंठीत. हां, मग नाथांनी जसं ते हेरलं होतं त्याच पद्धतीने आम्ही सुद्धा काही समाज प्रबोधनाची भारुडं, काही सोंगी भारुडं अशी एकत्र घेऊन आणि मग त्याच्यामध्ये एखाद दुसरं कूट रूपक घातलं की मग लोकांना प्रश्न पडतो की नक्की ह्यांना त्याच्यातून काय सांगायचं होतं. बरोबर. तुम्ही साधारणपणे जेव्हा तुमच्या कार्यक्रमाची भारुडाच्या कार्यक्रमाचं सादरीकरण सुरू करता तर सुरुवात कशाने करता? सुरुवात ही नमन. मग या नमनामध्ये सुद्धा काही प्रकार आहेत. मग यामध्ये देवांचं नमन असेल, संतांचं नमन असेल, तर या दोन म्हणजे संतांचं नमन करण्यासारखे संतांनी खूप कार्य केलेले आहेत. मुळात ज्ञानेश्वर माऊलींनी हा संत संप्रदाय म्हणजे आपला वारकरी संप्रदायाचा पायाच त्यांनी रोवलेला आहे. त्यामुळं नाथांच्या भारुडामध्ये संतांचं नमन यायला लागलं. म्हणजे आपण सुरुवातीला जे आपण नमन पाहिलं तर ते संतांचं नमन होतं एक प्रकारे. माऊलींचं नमन आणि गणपतीचं नमन. मग तुझं नमो नमो ओंकार स्वरूपा हे गणेशाचं नमन. बरोबर. आणि ज्ञानेश्वर माऊलींचं नमन नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा. बरं. म्हणजे ओंकारामध्ये सगळेच देवत आलेले आहेत, पण ओम आणि नमो ज्ञानेश्वरा मग यामध्ये संतांचं नमन आहे. मला वाटतं आता म्हणजे तुम्ही वेगवेगळे प्रकारचं सादर करणारच आहात, तर मला वाटतं की जे सोंगी भारुड जे आहे तर मला असं स्वतःला असं वाटतं, म्हणजे तुम्ही त्याच्यावरती कदाचित अधिक प्रकाश टाकू शकाल, पण आपली जी मराठी रंगभूमी आपण म्हणतो तर या रंगभूमीची बीज एक प्रकारे या भारुड लोककला प्रकाराशी जोडलेली आहेत, किंवा रंगभूमीचं आद्य रूप काय असेल तर ते भारुड असलं पाहिजे असं मला व्यक्तिशः वाटतं. कारण विशेषतः या सोंगी भारुडामध्ये म्हणजे आशय असतो, विषय असतो, सादरीकरण असतं, संवाद असतात, नाट्य असतं. तर ही सगळी नाट्य तत्व त्याच्यामध्ये सामावलेली असल्यामुळे सोंगी भारुड हे लोकांना त्या काळी अधिक आवडत असेल. तर तुम्हाला काय वाटतं साधारणपणे? साधारणपणे मला तर हे तुम्ही बोलतायत ते खरंच योग्य आहे. आणि आम्ही नाथांच्या बद्दल जेव्हा आम्ही त्याच्यावरती अभ्यास करतो तेव्हा मला एक जाणवलेलं आहे की नाथांच्या भारुडामध्ये नृत्य, नाट्य, अभिनय या सर्वच कला एकत्र आलेल्या आहेत. आणि संवादात्मक जेव्हा ते बोलत असतात तेव्हा त्याच्यामध्ये नृत्याच्या शैली सुद्धा आहेत. काही भारुडामध्ये नृत्यही केले जातात, कारण रंजन, लोकरंजन करत करत लोकप्रबोधन करायचं. बरोबर, अगदी बरोबर. मग आपण एक सोंगी भारुड बघूया का? नक्कीच. हे भविष्य बघायचंय का? पंचांग बघायचंय का? अहो हस्तरेषा बघायचीय का? ज्योतिष बघायचंय का? अहो मी काही साधा सुद्धा जोशी नाही, मी त्या पंढरीरायाचा जोशी आहे. पंढरपुराहून आलोय हो तुमचं भविष्य सांगायला. मी आलो रायाचा जोशी हो रायका दादानो. मी आलो रायाचा जोशी हो रायका दादानो. मी आलो रायाचा जोशी हो रायका दादानो. ऐका दादानो 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 हो रायका दादानो. मी आलो, मी आलो, मी आलो रायाचा जोशी हो रायका दादानो. मी आलो रायाचा जोशी हो रायका दादानो. मी आलो रायाचा जोशी हो रायका दादानो. अहो येथून पुढे बरे होईल. काय म्हणता? बरं, आता पंचांग बघून जर समजा तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला भरोसा बसायचा नाही हो. त्याच्यामुळं तुमचं तोंड बघून तुमचं भविष्य सांगतोय. अहो येथून पुढे बरे होईल आणि भक्ती सुखे दोन वाढेल. फेरा 84चा चुकेल. धन मोकाशी की हो नाना. धन म्हणजे हे धन नाही बर का, मग ते लई संचय करून जरी ठेवलं तर ते काय शेवटच्या क्षणाला तुमच्या बरोबर जाणार नाही. धन कोणतं? राम नामाचं धन जर संचय केलं तर भक्तीमध्ये वाढ होणार आहे आणि तुमचं सुखानी समाधानानी पोट वाढणार आहे. म्हणूनच म्हणतो मी आलो रया
लवरायाचा जोशी होरा ऐका दादानो. मी आलो रायाचा जोशी होरा ऐका दादानो. मी आलो रायाचा जोशी होरा ऐका दादानो. ऐका दादानो 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 होरा ऐका दादानो. मी आलो मी आलो मी आलो रायाचा जोशी होरा ऐका दादानो. मी आलो रायाचा जोशी होरा ऐका दादानो. मी आलो रायाचा जोशी होरा ऐका दादानो. अहो मनाजी पाटील देहगावचा. हा मनाजी पाटील देहगावचा. आणि विश्वास धरू नका त्याचा. घात करील नेमाचा. पाडील फशी की हो नाना. अहो मनाजी पाटील लय अवखळ बर का. तुमच्या या देहरूपी गावाचा जो कोणी कार्यकर्ता आहे तो हे मन आहे. याचं जर तुम्ही ऐकलं तर तुम्हाला तो कुठल्या कुठं नेऊन ठेवेल. चांगलं जर ऐकलं तर चांगलं होणार. वाईट जर ऐकलं ढाबा अजून कुठले कुठले मार्ग आहेत हे सांगायचं नाही बरं. अहो हा मनाजी पाटील आपल्या देहरूपी गावाचं असं वाटोळ करतो. म्हणून मनाजी पाटील देहगावचा. विश्वास धरू नका याचा. घात करील नेमाचा. पाडील फशी की हो नाना. अन मी आलो रायाचा जोशी होरा ऐका दादानो. मी आलो रायाचा जोशी होरा ऐका दादानो. मी आलो रायाचा जोशी होरा ऐका दादानो. ऐका दादानो 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 होरा ऐका दादानो. मी आलो मी आलो मी आलो रायाचा जोशी होरा ऐका दादानो. मी आलो रायाचा जोशी होरा ऐका दादानो. मी आलो रायाचा जोशी होरा ऐका दादानो. मैत्र से हे शब्द सुरांचे. अरे वा, फारच सुंदर. मी आलो रायाचा जोशी हे भारुड ऐकताना आणि पाहताना खूपच मजा आली. मला वाटतं की म्हणजे नाथांची भारुडं लोकप्रिय होण्याच्या मागे हेच कारण असलं पाहिजे की त्या लोकांना काय आवडेल, लोकांना काय रुचेल हे बघूनच त्याने ही सगळी भारुडं रचलेली आहेत. आणि मला वाटतं की जोशी असेल किंवा हे कोडमुडे जोशी असतील, वासुदेव असेल किंवा कडकलक्ष्मी असेल, ही सगळी रूपकं घेण्यामागे नाथांची हीच दृष्टी असली पाहिजे. कारण समाजामध्ये वावरताना ही जागोजागी दिसणारे लोकदेवतांचे उपासक आहेत आणि त्यांनाच त्यांनी बरोबर आपल्या भारुडांमधनं सादर केलेलं आहे. आणि नाथांची म्हणजे मला वाटतं एक नंदीवाल्यावरती रचलेलं भारुड आहे किंवा विंचूचा अवला ग विंचूचा अवला असेल किंवा भूत जबर मोठं ग बाईसारखं भारुड असेल. तर ही सगळी भारुडं लोकप्रिय होण्यामागे लोकांच्या मनाचा तळ त्यांना बरोबर गवसलेला आहे. आणि तुम्ही जे भारुडं सादर करता, ही सोंगी भारुडं, त्याच्यामध्ये ते गोष्ट अधिकाधिक अधोरेखित होते असंही मला वाटतंय. तर या भारुडांबद्दल तुम्ही काय सांगाल आणखी? आता आणखीन सांगायचं म्हणजे भारुडामध्ये जसं सोंग असेल तसं त्यामध्ये तत्वज्ञान सुद्धा लपलेलं असतं. बरं. आता तत्वज्ञान म्हणताना मी तुम्हाला एक पुढचं भारुडाबद्दल सांगेन. कोल्हाटीण हे सोंगी भारुड आहे. आपण वर पाहता करणी कोल्हाटीण आपण पाहतो, त्यामध्ये एक कोल्हाटिणीची वेशभूषा घेऊन ते सादरीकरण करताना ते सोंग घेणं, त्या रूपकाला अनुरूप असं सोंग घेऊन ते सादरीकरण केलं जातं, त्याला सोंगी भारुड म्हणलं जातं. परंतु प्रत्येक सोंगाच्या मागे काही तत्वज्ञान लपलेलं असतं. पण कोल्हाटिणीच्या माध्यमातून नरहरी महाराजांना सांगायचं होतं की द्वैत भाव आणि अद्वैत भाव या दोन्हीतला फरक
समाजाला कळला पाहिजे. बरं. आणि नुसताच समाजाला नाही तर तो मलाही कळला पाहिजे. बरोबर. कारण नरहरी महाराजांचं चरित्र आपण त्यामध्ये पाहणार ओके, आहोत. नरहरी महाराजांनी पण भारुडं लिहिलेली आहेत. सकल संतांनी भारुडं लिहिलेली बरोबर. आहेत. अगदी ज्ञानदेवी रचिला पाया आणि तुका झालासे कळस, यामध्ये सर्व संत, मग त्या महिला संतांचा बरोबर. सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग आहे. सहभाग आहे. तर नरहरी महाराजांनी या द्वैत आणि अद्वैत भावातला फरक आणि ओके. द्वैत भावाची पट्टी जी आपल्या डोळ्यावरती पडलेली आहे बरोबर. तिला बाजूला करण्यासाठी आणि अद्वैत रूप दर्शन करण्यासाठी नरहरी महाराजांनी एक सुंदर असं भारूड हो का? कुठलं भारूड? रचलेलं आहे. ते भारूड आहे कोल्हाटिणीचं. अरे वा, मग ते बघूया आपण. आपला हा महाराष्ट्र किती समृद्ध आहे. संतभूमी जशी आहे तशी लोककलावंतांची पण ही भूमी आहे. आणि म्हणून आपल्याकडं 12 बलुतेदार आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यातलीच एक आहे बाबांनो, ही कोल्हाटीण. या कोल्हाटिणीचं स्वरूप आपल्याला सर्वांना परिचित आहे. गावाकडं आमच्या जत्रा यात्रा भरली की तिथं कोल्हाटिणीचा खेळ लागला जातो. आणि ती दोरीवरून चालणारी कोल्हाटीण जेव्हा ती या टोकापासून त्या टोकापर्यंत जात असते, त्यावेळेला जर का आपण कुठं बाजारात चालला असाल, कामावर चालला असाल, तरीसुद्धा एक क्षणभर तरी थांबून आपण तिच्याकडे नजर धरून पाहतो. असं वाटतं ही पडेल की काय. ती आपल्या नजरेला खिळवून ठेवते बाबांनो, आपल्याला भुलवून ठेवते. भले भले हा कोल्हाटिणीचा खेळ पाहिल्याशिवाय पुढं जात नाहीत. ही अशी कोल्हाटीण आमची. पण याच कोल्हाटिणीच्या स्वरूपातून आमच्या नाथांनी, आमच्या नरहरी महाराजांनी आमच्यापर्यंत जे ज्ञान पोचवलेलं आहे, त्यातलाच हा नरहरी महाराजांचा हा कोल्हाटिणीचा प्रबोधनात्मक असा अनुभव जो त्यांच्या स्वतःच्या जीवनामध्ये आलेला आहे, तोच त्यांनी या कोल्हाटिणीच्या भारुडाच्या रूपातून आमच्यापर्यंत पोचवण्याचं काम केलेलं आहे. संत नरहरी महाराज आपल्या सर्वांना परिचित असतील आणि जरी नसतील तर बाबांनो, या भारुडाच्या माध्यमातून आपल्याला त्यांचा परिचय नक्कीच होईल. तर चला, ही स्वयं आदिमाया आदिशक्ती नारायणी भगवती या कोल्हाटिणीच्या रूपाने आमच्या समोर येऊन उभारलेली आहे. आली कोल्हाटीण खेळाया, आली कोल्हाटीण खेळाया, सगुण गुण माया. आली कोल्हाटीण खेळाया, सगुण गुण माया. आली कोल्हाटीण खेळाया, सगुण गुण माया. सगुण गुण माया, सगुण गुण माया, सगुण गुण माया. सगुण गुण माया, सगुण गुण माया, सगुण गुण माया. आली कोल्हाटीण खेळाया, सगुण गुण माया. आली कोल्हाटीण खेळाया, सगुण गुण माया. आली कोल्हाटीण खेळाया, सगुण गुण माया. जिने प्रपंचात रोविला वेळू, जिने प्रपंचात रोविला वेळू, चौशून्याचा मांडीला खेळू. आणि ब्रह्मा विष्णू जयाचे बाळू, बांधिले पाया, बांधिले पाया, बांधिले पाया. अहो, ही स्वयं आदिमाया आदिशक्ती नारायणी भगवती ही काही साधी नाही बाबांनो. या मायेमध्ये भुलून ब्रह्मा विष्णू आणि महेश ताने बाळ होऊन आमच्या अनुसयेच्या पायी लोळण घालत होते. कारण ते भुलले होते, परीक्षा घेण्यासाठी गेले होते, परंतु आमच्या आदिमाया आदिशक्तीने त्यांना बाल स्वरूप करून आपल्या स्तनाशी लावलं आणि ते दत्तात्रय झाले बाबांनो. आणि मग हे बांधिले पाया, बांधिले पाया, बांधिले पाया, एवढी शक्ती आमच्या सत्वामध्ये आहे की देवाला सुद्धा आमच्या पायाशी लोळण घालण्यासाठी आपण
त्यांना बाध्य करू शकतो. पण ही कोल्हाटीन बैसली से डोळा, अहो ही कोल्हाटीन बैसली से डोळा आणि जाणे गुरुपुत्र हा विरळा. अहो खेळे निर्गुणाचा कोल्हाटी आणि सोहम शब्दे ढोलगे पिटी. कारण ह्या कोल्हाट्याचं बाबांनो ढोलग पिटायला लागलं की आपण थरथरून जातो. तसा हा आमचा नामस्मरणाचा ढोल जर आपण सतत वाजवत राहिलो तर बाबांनो भगवंत सुद्धा आम्हाला प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून हा खेळे निर्गुणाचा कोल्हाटी आणि सोहम शब्दे ढोलके पिटी. आणि ही आली कोल्हाटीन खेळाय सगुण गुण माया, आली कोल्हाटीन खेळाय सगुण गुण माया, आली कोल्हाटीन खेळाय सगुण गुण माया, 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 सगुण गुण माया. आली कोल्हाटीन खेळाय सगुण गुण माया, आली कोल्हाटीन खेळाय सगुण गुण माया, आली कोल्हाटीन खेळाय सगुण गुण माया. संध्याताई फारच सुरेख. म्हणजे मलाही नरहरी महाराजांची हे जे काही भारुड ते माहीत नव्हतं, तुमच्यामुळे ते माहीतही झालं आणि पाहताही आलं. पण एवढं सुरेख काय म्हणूया की तत्वज्ञान त्यांनी यातनं मांडून दाखवलेलं आहे ते द्वैत अद्वैत मधलं फारच सुरेख होतं. तर मला सांगा ना की तुम्ही मगाशी म्हणालात की अगदी ज्ञानदेवांपासून निळोबा रायांपर्यंत सगळ्या पुरुष संतांनी आणि स्त्री संतांनी भारुडाची रचना केलेली आहे. तर म्हणजे एक व्याख्या केली जाते भारुडाची की बहुरूढ ते भारुड, पण त्या व्यतिरिक्त भारुड संबंधी काही काय म्हणूया की विवेचन केलं जातं का, किंवा त्याच्या काही व्याख्या इतर व्याख्या काही केल्या जातात का? व्याख्या म्हणण्यापेक्षा आपण भारुडांची अनेक व्याख्या करता येतात. बरं. परंतु भारुडामध्ये नक्की काय आशय लपलेला आहे, व्याख्यापेक्षा त्यातला आशय ओळखणं फार महत्वाचं आहे. आणि आशय ओळखताना आपण जसं म्हणतो कूटरूपक, बरोबर. आता आबब बायको मोठी आणि घेतलं मुसळ आणि लागली पाठी. बरं. पण मग ही बायको कोण आहे आणि ती नवऱ्याच्या पाठी का लागलेली आहे? ओके. तर ते समजलं पाहिजे. म्हणजे हे एक कूटच आहे, कूटच बरोबर. गहन आहे की बायको पुरुषाच्या मागे लागेल का काठी घेऊन. आताच्या पिढीचा एक वेगळा दृष्टिकोन आहे. किंवा आता एखादा दारुडा नवरा असेल तर तिला एखादी बाई काठी घेऊन मारू शकते, मानाशिवाय त्याशिवाय गत्यंतर नाही. परंतु एक सुशिक्षित घरातली महिला आपल्या नवऱ्याच्या पाठीशी तर काही लागणार नाही. परंतु त्यामधून नाथांना काय सांगायचं आहे याचा आशय महत्वाचा. खरं तर ही ढालगज बायको आहे. बरं. ही कोण आहे ढालगज बायको? तर ती आहे माया. या मायेने आमच्या पाठीशी हा असा काठी आणि मुसळ घेऊन ती आमच्या पाठीशी लागलेली आहे. आणि ती आम्हाला उठता बसता सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत भगवंताचं नामस्मरण घेण्यासाठी ती कधी चिंतन करूच देत नाही, आम्हाला थांबूच देत नाही, कुठे सतत पळायला लावते. ऑफिस ते घर, घर ते ऑफिस, शॉपिंग, मग आपलं एन्जॉय आणि एंटरटेनमेंट आणि ते टीव्ही आणि मोबाईल याच्यामध्ये आपण जसं गुंतलेलो आहोत, मायेमध्ये गुरफटलेलो आहोत. हा, या मायेच्या प्रकारामध्ये आपण गुंतलेलो आणि ती माया आम्हाला काठी घेऊन फिरवते. बरोबर. म्हणजे एक प्रकारे प्रतिकात्मक भारुड आहे हे. हा, मी एकूणच भारुडामध्ये ही प्रतिकात्मकता महत्वाची आहे, खूप महत्वाची. मग हे आपण भारुड बघूया का? आणि हे लिहिले कोणी नाथांनीच? हा, नाथांनी. मग हे बघूया भारुड आपण नक्की बघ. अरे वा. धनी काय करावं बाई या माणसाला, कुठं दिवसभर भटकत असतंय काय कळत नाही बघा. घराकडं एवढं सुद्धा लक्ष नाहीये. जवा तवा कुठंतरी गावच्या चावडीवर बसलेला असतो, नाही तर ह्याच्या त्याच्या घरात कुठंतरी घुसून बसलेला असतो. कुठं शोधावं या माणसाला तेच कळना हो. अहो धनी, अहो कुणीकडे गेले तुम्ही? अगं अगं एवढं वरडायला काय झालं तुला? आता घराकडे लक्ष कुणी द्यायचं? हा, गावभर भटकताय, घरात गुरं आहे, ढोरं आहे, चराई घेऊन जायचं, फिराई घेऊन जायचं, रानावनात जायचं. जरा हळू बोल जरा.
किती चार चौघात किती जोरात जोरात वरडती, जरा हळू बोल की, मलाच घाबरल्यावानी होते. थर 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 कापत आलो मी बाबा. आता कापणार नाही तर काय करणार? तुमची काय मखरात बसवून पूजा करायची वय? नाही, नाही. काम धंदा माझी काय कशाला कर पूजा ना. नाही. आणि काय करावं मग तुम्हाला? हा, घराकडं कुणी लक्ष द्यायचं? यायचं का नाही घराकडं? यायचंय, पण मला भीती वाटते तुझी. तू आली की अशी वरडती ना, असा डोक्यावर घेते सगळं घर, मग मला जरा कापरं भरल्यासारखं होतं. आता काठी अगं, घेऊन ती मारायचंच काठी- बाकी नाही, राहिलंय. नाही नाही नाही, आधी ती काठी बाजूला ठेव. मला ती काठी बघितली की कस्तरू होते, पोटातच काल होते. हो, काय असतंय बायका लई का जाग आहेत आजकालच्या. एक तर माझं लगीन होत नव्हतं, कशी तर मिळाली. आईनी पण म्हणली घे पदरात बांधून, जशी मिळाली तशी. एक तर आजकाल मिळ ना बाया. म्हणून म्हणलं आता केली, पण आता जपून राहावं लागतंय. काय करणार, सगळं बायकांचं राज्य आहे. वय वय वय. हा. हा, बायकांचं राज्य म्हणायचं आणि बाईच्या घरात द्यायची घराची चावी आणि स्वतः गावभर हिंडायचं. मग आता तू मालकी नाही म्हणल्यावर म्हशी तुझ्या, हा, गाई तुझ्या, घर तुझं, ती शेणाचं खत झाल्यानंतर तूच एकतीन, तूच पैसे घेते. मला काय आहे का? नुसतं गड्यावानी राबायचंच राब. घर तुमचं, हा. गुरढोर तुमची, सांभाळायची मी. नुसतं भाकर तुकडा खायला घरी येता का काय? अगं तू मालकी नाही. वय हा, मनाया मालकी निसती हाय का नाही? चला घराकडं आता. हा, लवकर लवकर. मी येतो, पण ती मला भीती वाटते त्या काठीची. जरा काठी बाजूला ठेव, नाहीतर माझी बायको लई बाबा. अबो बाबा, काय घाबरायलाच होते. हा ना, बायको मोठी, हे अब बायको मोठी, हे अब बायको मोठी, हे अब बायको मोठी. आणि घेतलंय मुसळ, घातले पाठी, अरे घेतलंय मुसळ. घातले पाठी, आणि अब बायको मोठी, बायको मोठी, हे अब बायको मोठी. आणि घेतलंय मुसळ, घातले पाठी, घेतलंय मुसळ. घातले पाठी, बायको मोठी, हे अब बायको मोठी, आणि अब बायको मोठी. हो. आगे बायको नको मारू. नाही मारत, पहिले ना गुरढोर रानात घेऊन जाव. नाही, मारू नको म्हणजे मग मी काय म्हणाल ते सगळं काम करीन, पण तेवढं काटीन ते मुसळण काय हातात येईल ते आपली घेतीन, पळती रस्त्याने. अगं चांगलं दिसतं का, बरं दिसतं का? या शहरामध्ये असं आपण खेड्यावानी येड्यावानी वागू नये, जरा शाण्यासारखं वागावं. नाही पळत, हा जावा की रानात घेऊन. हा हा, तू म्हणाल ती करतो. हा, करा. आगे बायको नको मारू, आणि तुझं वासरून येतो चारू. अगं तू म्हणाल ती सगळं काम करतो, कारण मायेमध्ये मी गुंतलोय बाबा तुझ्या. मग मला तू सांगाल तसं सगळं ऐकावं लागेल. आगे बायको नको मारू, आणि तुझं वासरून येतो चारू, पण मला नको मारू. आणि बायको मोठी, बायको मोठी, बायको मोठी, बायको मोठी, बायको मोठी. आणि घेतलंय मुसळ, घातले पाठी, आणि घेतलंय मुसळ. घातले पाठी, आणि बायको मोठी, बायको मोठी, बायको मोठी, बायको मोठी, बायको मोठी. तुम्हाला सांगू का, बायको म्हणजे लई हुशार आहे बरं का. या बायकोने काय काय केलंय सांगू का तुम्हाला. या मायेने काय ठेवलं नाही, किती किती लोकांना काय काय कुठं कुठं गुंतवून ठेवलंय आणि कुठं अडकून ठेवलंय. पण या मायेने, अहो या बायकोने दादूला गरवार केला. आता समजाच आमच्याकडं दिल्यावर थोडस माणसाची मी कळू की 9 महिने बाळ कसं पोटात सांभाळायचं असतंय, कशा कळा काढायच्या असतात, कसं पोर सांभाळायचं असतंय ते कळू दे. करा की, राहू द्या 9 महिने गरवार राहा. बघा कसं वाटेल, जर पुरुष जर का गरवार राहिले तर कसं वाटेल. खरंच खरंच पोट तर आताच दिसतोय बाबू, 7व्या महिन्याचं कसं दिसल बाबो. मग काय सगळं समजा मत काढताय बायकांनीच घेतलाय वय. थोडं बाप माणसांना पण कळू दे की. खरंच आहे, जर का बाईनी मनात आणलं तर बाबो नवऱ्याला सुद्धा गरवार केल्याशिवाय राहणार नाही. अहो या बायकोने दादूला गरवार केला, आणि हिच्या मनाचा मनोरथ पूर्ण
झाला. अहो ही सृष्टी पूर्ण प्रसवली. ही माया काही साधी नाही. या ब्रह्मयाला सोबतीला घेऊन असं बुलवलं की पूर्ण सृष्टीचं निर्माण या मायेने केला. बाबाने एवढा पसारा सगळा हातीचाच आहे. नाहीतर ही काय आम्ही आमच्या आजोबा पणजोबांनी कुठं काय ठेवलं होतं का? नाही. या पृथ्वीचं निर्माण करण्याचं जे महत्वाचं कारण आहे ती म्हणजे स्वयं आदिमाया आदिशक्ती. या ब्रह्मयाला सोबत घेऊन जिने सृष्टीचा हा खेळ मांडला, ही सृष्टी प्रसवली बाबांनो. या सृष्टीवरती मग मनुष्य असू दे, प्राणी असू दे, जीवजंतू काही असू दे, सगळं काही या मायेने करवलेलं आहे. अहो या बायकोने दादूला गरवार केला आणि हिच्या मनाचा मनोरथ पूर्ण झाला. आणि मग आमच्यासारखी तिच्या मायेमध्ये गुंतून जाते. जय देवी जय देवी जय आमची बायको, तुम्ही काम सांगाल ते आम्ही ऐकतो. जय देवी जय आमची बायको, तुम्ही काम सांगाल ते आम्ही ऐकतो. ऐकण्याशिवाय गत्यंतरच नाही बाबांनो. आणि म्हणून अहो या बायकोने दादूला गरवार केला आणि तिच्या मनाचा मनोरथ पूर्ण झाला. आणि तरी पण काठी घेऊन माझ्या मागे लागते. ओ बो 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 आणि अब ब ब ब बायको मोठी, 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 अब ब ब ब बायको मोठी. आणि घेतलंय मुसळ, घातले पाठी, घेतलंय मुसळ घातले पाठी, आणि अब ब ब ब बायको मोठी, अब ब ब ब बायको मोठी, अब ब ब ब बायको मोठी, आणि घेतलंय मुसळ, घातले पाठी, आणि घेतलंय मुसळ घातले पाठी, आणि अब ब ब ब बायको मोठी, अब ब ब ब बायको मोठी, आणि अब ब ब ब बायको मोठी. हो. मैत्र से है शब्द सुरांचे. परंपरेतनं आलेल्या या भारुडांव्यतिरिक्त काही आधुनिक भारुडं लिहिली गेली आहेत का? आणि त्याचा समाजावरती तेवढाच पूर्वी इतकाच प्रभाव पडतोय का? खरं तर समाजामध्ये अनेक भारुडकारांनी काही नवीन आधुनिक भारुडं लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग त्याच्यामध्ये झगा असेल किंवा मोबाईलवरती लिहिलेले आत्ताची काही भारुडं असतील, परंतु आम्हाला त्याची गरजच पडली नाही. बरं. चंदाताईंच्या ती जी शैली आहे त्यांची सादरीकरणाची किंवा प्रेझेंटेशनची, त्यांच्या अभ्यासाची, त्यांनी आम्हाला एक शिकवलं की बाहेर काही शोधण्यापेक्षा किंवा नवीन काही लिहिण्यापेक्षा आमच्या संतांनीच इतकं काही लिहून ठेवलेलं आहे की फक्त आपल्याला ते शोधायला पाहिजे. आणि ते शोधून त्या उदाहरणादाखल आत्ताची परिस्थिती आणि त्या काळची परिस्थिती, तेव्हा त्यांनी त्या परिस्थितीला अनुसरून ते लिहिलेलं भारूड आहे. पण ती परिस्थिती आताही सुद्धा आपल्याला त्याला जोडून ते मांडता येत. बरोबर. आणि ते मांडता आलं पाहिजे. हे शिकवणारी कार्यशाळा त्या दरवर्षी मे महिन्यामध्ये घेतात आणि मोफत आम्हाला 10 दिवस भारुडाचा हे प्रशिक्षण देतात. अरे वा. आणि त्यामध्ये दूर दूरून अगदी मुंबई, पुणे, नागपूर, विदर्भातून सुद्धा, सांगली, सातारा इकडून सुद्धा महिला, मग विद्यार्थी, काही प्राध्यापक, काही शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांच्या गॅदरिंगसाठी उपयोगी पडेल अशा उद्देशाने भारुड शिकायला येतात. अरे वा. आणि काही महिला भारुडकार सुद्धा चंदाताईंच्याकडे शिकून आता स्वतः वैयक्तिक भारुड करायला लागल्यात. त्यामध्ये माझा पहिला नंबर आहे. कारण मी सुद्धा त्यांच्याकडून रितसर दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र, उदयपूर सेंटर या दोनही माध्यमातून गुरु शिष्य परंपरेतून 1.5 वर्षाचं प्रशिक्षण मी त्यांच्याकडून घेतलेलं आहे. आणि भारुड म्हणजे काय हे सुरुवातीपासून मी ऐकत गेले, पण नुसतं ऐकून चालत नाही, तर त्याच्यातली स्वराची ठेवण, त्यांची ती शैली, त्यांची बोलण्याची पद्धत, याच्यामध्ये कुठेही म्हणजे अश्लीलपणा न आणता आणि कुणाच्याही टीका करत असताना कुणाचं मन न दुखवू देता असं सावधपणे भारूड सादर करणं हे शिकावं तर चंदाताईंकडून. अरे वा वा.
संध्याताईंनी एक सांगितलं ते महत्त्वाचं आहे की त्यांना नवीन किंवा आधुनिक भारुडासाठी काव्य रचण्याची गरजच पडलेली नाहीये. संतांनी जी भारुडं रचलेली आहेत तीच परंपरेने चालत आलेली भारुडं त्या सादर करतात. आणि खरंच आहे की जी संस्कृती आपण म्हणतो, लोकसंस्कृती म्हणतो, तर लोकसंस्कृती अशी परंपरेने चालत येते आणि ती पूर्वीपासून म्हणजे आदिम काळापासून आजच्या अद्यतन म्हणजे आधुनिक काळापर्यंत उपस्थित असतेच. ती काळाप्रमाणे थोडंसं रूप बदलत जाते, पण संस्कृती किंवा लोकसंस्कृती ही नष्ट होत नाही. तिची सांधेजोड आजच्या काळाशी घालता येते आणि घालावी लागते. जसं संध्याताईंनी आता म्हटलं की तीच सांधेजोड त्यांच्या परंपरेने आलेल्या भारुडांची सांधेजोड त्यांच्या आईने केलेली आहे आणि ते बघून संध्याताई स्वतः तेच सांधेजोड करण्याचा प्रयत्न करतात. संध्याताई, मला इथे अजून एक तुम्हाला फक्त प्रश्न विचारायचा आहे की जसे पुरुष भारुडकार आहेत आपल्याकडे भरपूर आहेत, तर महिला भारुडकरांची संख्या तेवढी आहे का आणि त्यांच्या भारुडांना तेवढाच प्रतिसाद रसिकांचा प्रेक्षकांचा मिळतो का? चांगला प्रश्न विचारलेला आहे. मी लहान असताना तर माझ्या पाहण्यामध्ये महिला भारुडकार मला कुणीच दिसल्या नाही. मला वाटतं महाराष्ट्राची पहिली महिला भारुडकार म्हणून चंदाताईंना ओळखलं जातं. पण जेव्हा चंदाताई भारुडं करायला लागल्या आणि त्यांनी भारुडाचा जो दर्जा वाढवत तो नेला आणि तो अगदी राष्ट्रीय पातळीपर्यंत त्यांनी तो दर्जा पोचवला, त्यामुळेच कदाचित त्यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळालेला आहे. भारुडाचा एक वेगळा दर्जा निर्माण करत असताना त्यांनी जास्तीत जास्त महिला भारुडकार तयार व्हाव्या या दृष्टीने सुद्धा खूप प्रयत्न केलेले आहेत. आणि आता समाजामध्ये बऱ्याच ठिकाणी महिला भारुडकार आपल्याला पाहायला सुद्धा मिळतात. आणि नुसतंच भारुडकार महिला सादरीकरण म्हणून नाही, तर पूर्वीच्या काळी जेव्हा ताई भारुडाला जात होत्या, आम्ही त्यांच्याबरोबर कोरसला साथीला वगैरे जात होतो, त्या काळामध्ये अशी परिस्थिती असायची की मंडपामध्ये प्रेक्षकांमध्ये फक्त पुरुषांची गर्दी असायची. आणि महिला का भारुडाला येत नाही तर म्हणे नाही, सोंग असतात त्याच्यामध्ये टीका केल्या जातात भारुडातून महिलांवरती आणि काहीतरी हास्य विनोद आचकट विचकट असतं, त्यामुळे आम्ही आमच्या महिलांना बाहेर आणत नाही, अशा प्रकारची उत्तरं मिळायची. परंतु चंदाताई म्हणल्या जर तुम्हाला महिला भारुडकार कार्यक्रमाला बोलवायची आहे तर समोर प्रेक्षकांमध्ये महिला असतील तरच मी भारुड करेन. हे एक क्रांतिकारक पाऊल त्यांनी उचललं की मला जर बोलवायचं आहे तर माझ्या समोर महिला प्रेक्षक सुद्धा पाहिजे. जर तुम्हाला महिला भारुडकार पाहिजे असेल तर प्रेक्षक पण महिला लागतील. आणि खरंच मग त्यांनी घराघरातून महिलांना बोलवून आणलं आणि एका साईडला त्यांना बसवलं. त्याही महिला घाबरत घुबरत ज्या काही आल्या, थोड्याफार म्हाताऱ्या कोताऱ्या, पण तिथून एक क्रांतीच झाली की त्यानंतरच्या काळामध्ये कोणी भारुड ठरवायला कार्यक्रम आला तर महिला असतील तर मी कार्यक्रमाला येणार. आणि खरंच महिलांना ऐकायला मिळायला लागलं. आणि आज ही परिस्थिती अशी आहे की चंदाताईंच्या कार्यक्रमाला असू दे किंवा इतर महिला भारुडकारांच्या कार्यक्रमाला असू दे किंवा पुरुषही आता भारुडं करतायत तर त्यांच्याही कार्यक्रमाला असू देत, महिलांचा सहभाग यामध्ये जास्त वाढलेला आहे. आणि त्याचं कारण म्हणजे काय, भारुड म्हणजे फक्त सोंग हास्य विनोद नाही, तर भारुडातून काहीतरी घेण्यासारखं शिकण्यासारखं आहे हे महिलांना पटायला. आणि हे ज्ञान जर घरातल्या महिलेला नसेल तर त्या पुढच्या पिढीला ती काय संस्कार देणार. आणि म्हणून महिलांना आधी सुशिक्षित आणि प्रशिक्षित केलं पाहिजे. त्यांना हे तत्वज्ञान त्यांना सहज सोप्या मार्गाने त्यांना पटलं पाहिजे. आणि जर त्यांना पटलं तर त्या कुटुंबाला पटवून देतील. मला तुम्हाला एक थोडासा खाजगी प्रश्न विचारायचा आहे. खाजगी अशा अर्थाने की असं साधारणतः एक चित्र आपल्याला समाजात पाहायला मिळतं की मोठ्या झाडाखाली छोटं झाड वाढत नाही. तर तुमच्या घरामध्ये चंदाबाई तेवाडींसारखं मोठं झाड असताना तुमची वाढ काय म्हणूया की सरळ मार्गाने झाली का? मी तर म्हणते माझी वाढ तर खूप सुंदर झाली. कारण बघा, एकटं वाढत असताना आधार शोधावे लागतात. परंतु मी एवढी भाग्यवान आहे की मला आधार शोधावा लागला नाही. माझ्या आई आणि वडिलांच्या रूपाने मला हा आधार मिळाला. मला आईपेक्षा माझ्या वडिलांनी पुढं केलं. ते सतत आईला म्हणायचे तुझ्या पोरीमध्ये इतके गुण आहेत, तिला पण भारुड करू दे, तिला पुढं जाऊ दे. जेव्हा मी भारुडं करत होते, साक्षरता अभियानापासून मी सुरुवात केली
परंतु मी एक सक्षम भारुडकार होईपर्यंत माझ्या आईने माझा कार्यक्रम पाहिलेला नव्हता. मी नक्की काय भारुड करते, त्यामुळे जोपर्यंत मी पाहत नाही तोपर्यंत मी तिची स्तुती करणार नाही. बघा, गुरुसुद्धा असा कडक असला पाहिजे की खरंच चांगलं ठोकून ठाकून आपला जर शिष्य तयार झाला पक्का, तर मग तो बंदा रुपया नाणा म्हणतात ना, खणखणीत होतो. तसं मला घडवलं ताईंनी. त्या रागवायच्या, ही चाल चुकतीये, हे स्वर जातात आणि आवाजाकडे लक्ष नाही, अभ्यास पाहिजे, निरीक्षण क्षमता. आणि त्यांच्या भारुडामध्ये त्यांनी आम्हाला एक शिकवलं की निरीक्षण क्षमता. आपल्याला भारुडातून उदाहरण देत असताना इतर ठिकाणी आपल्याला शोधायची गरज नाही, आपण समाजामध्ये थोडंसं निरीक्षण करायचं, सहज आपल्याला उदाहरणं सापडतात. चालता चालता सुद्धा आपल्याला उदाहरणं सापडतात. त्यांनी खूप चांगल्या प्रकारे आम्हाला शिकवलं आणि त्यांच्या छत्रछायेखाली आम्ही वाढतोय म्हणून आज इथपर्यंत येऊन पोचलो. नाहीतर संध्याताईंना कुणी ओळखलं नसतं. फारच छान. आपण एक आता आपण खूप चर्चा केली, एक परत एकदा भारुडाचं एखादं छान उदाहरण बघूया का? नक्की. काय सादर करणार आहात? आता मला वाटतं चंदाताईंची तिसरी पिढी म्हणजे माझी कन्या गौरी साखी, ती सतत चंदाताईंच्या आणि माझ्या दोघींकडे म्हणजे आजीच्याही कार्यक्रमामध्ये आणि माझ्याही कार्यक्रमामध्ये ती भूताचं सोंग घेते, त्यानंतर डोंबाऱ्याचं घेते, त्यानंतर अनेक सोंग घेते. हा, आज ती खंडेरायाच्या नवसाच्या माध्यमातून मुरळी होऊन ह्या सोंग आपल्या समोर सादर करणार आहे. तर ते आपण पाहूयात. पण ते पाहण्याआधी मला आता मी खंडोरायाला नवस आणि मुरळीच्या माध्यमातून आज खरं तर शासनाने मुरळी प्रथेवरती बंदी घातलेली आहे. पण या खंडेरायाला नवसामध्ये ती मुरळी असणं आवश्यक आहे हे साहजिकच आहे. पण काय संदेश त्याच्यामधनं दिलेला आहे? मुळात नवस हे लिहिलेलं आहे आमच्या संत जनाबाईंनी. अरे वा. आणि जनाबाईंनी लिहित असताना यामध्ये खंडेराया तुझं करीते नवसू, मरू दे माझी सासू खंडेराय. बरं. सासूला मारल्यानंतर सुनेला कोणी ठेवेल का? आधी बेड्या आणि पोलीस स्टेशन गाठतील. बरोबर. परंतु यामागे आशय काय आहे? कोणती सासू मारायची आहे, कोणता सासरा मारायचा आहे? मग मोहधीर, मत्सर नणंद, अहंकार सासरा, षड्रिपू मारायचे असे आपल्या आतले नातेवाईक जे आहेत, बरोबर, यांना मारून मला मोकळी कर. आणि खंडेराया म्हणजे पांडुरंग रूपी खंडेरायाला मी नवस करते. जनाबाईंनी अशा आशयातून नवस केलेला आहे. नवसाचे अनेक प्रकार असतात, आपल्याकडे नवस खूप जण करतात, परंतु जनाबाईंनी हा वेगळा नवस केलेला आहे. खरं तर जनाबाईचं लग्न झालेलं नसताना सुद्धा त्यांनी हे क्रांतिकारक शब्द वापरलेले आहे. सासू मरू दे, दीर मरू दे, षड्रिपू रूपी सगळे नातेवाईक मरून जाऊ दे. बघूया मग आपण. नक्की. जनाबाईंचं हे भारुड खूपच क्रांतिकारक म्हणायला पाहिजे. त्या भारुडानेच आपण या कार्यक्रमाची सांगता करूया. पण तत्पूर्वी तुम्ही इथे आलात आणि आमच्या सर्व रसिकांना भारुडाचं सादरीकरण तर घडवलंच, दाखवलंच, पण त्याचबरोबर अतिशय उत्तम आणि मोलाची माहिती दिलीत. त्याबद्दल तुमचे आणि तुमच्या सर्व सहकाऱ्यांचे आभार. धन्यवाद. धन्यवाद. येळकोट येळकोट, जय मल्हार. माझी सासू ही सासू आणि सासू खंडेराया, मरू दे माझी सासू खंडेराया. खंडेराया तुझ करीते नवसू, खंडेराया तुझ करीते नवसू, खंडेराया तुझ करीते नवसू. सासू मेल्यावर होईल आसरा, ही सासू मेल्यावर होईल आसरा. आता मरू दे अन मरू दे, हा मरू दे सासरा खंड